जास्त असलं तर थोडं असतं. नोकर वर्ग वगैरे घरचेच मिळतात, शहरात मिळत नाही. शहरात लाईटिंग जादा महाग असते, खेड्यात कमी. आणि म्हणून इथं 2 पैशाने कमी आणि इथं टॅक्स नाही जादा. ग्रामपंचायतला टॅक्स असला तर असला, आणि असला तरी दिलाच पाहिजे असं कुठे. आता आमच्या लाट सांगलीला मी त्यांना एवढे मोठे गाळे काढून दिले होते, सगळे दुकानं करून दिले, पण कोणी देत नाही पैसे, कोणी देत नाही. तर प्रदीप जैन होता त्याच्या वेळा ते झालेलं होतं, आणि आपण केलं तसं, इथे केलं तसं करमाडला पण करून दिले होते. ते समोरचे गाळे जे आहेत ते सगळे त्या शाळेच्या बाजूचे ते ग्रामपंचायतीचे. आणि म्हणून असं विकास करण्याच्या दृष्टीने असा मार्केट कमिटीचा उपयोग. आता इथे खरेदी विक्री संघाची पण जागा होती, खरेदी विक्री संघाची जागा होती, माझ्या गावाला होती, माझ्या शेताच्या शेजारीच होती. आम्हाला कळलंच नाही ती कधी विकली. आणि इथली जागा इथे जी गावात होती, गावात म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी बोर्डाची जी जागा आहे त्याच्या समोर कुठेतरी मागे पुढे पुतळेजवळ म्हणजे या मेन मार्केट मध्ये होती. 10,000 चौरस फुटाचा गाळा होता. आज त्याचा भाव कोटीचा असतो. विकली. तुमच्या गावातल्या लोकांना किती माहिती मला माहिती. त्या खरेदी संघाचे चेअरमन झाले, त्यांचे विकून टाकली. आता तर हे मार्केट खरेदी विक्री संघाचं असतं तर त्यांना भाडं मिळालं असतं, जमीन त्यांचीच राहिली असती, 90 वर्षाच्या लीज दिली असती, 90 वर्षानंतर पुन्हा मार्केट त्याची खरेदी संघाची राहिली असती. आणि म्हणून या सहकारी संस्था ज्या आहे त्या सहकारी संस्था टिकवल्या पाहिजे, वाढवल्या पाहिजे, आणि ती एक मानसिकता लागते. त्या सगळ्या सहकारी संस्थांमध्ये लक्ष घालून त्या चांगल्या चालाव्या याच्यासाठी आपला विचार चांगला असतो. बाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला, तो संकल्प आजच्या एक मुहूर्त योगावर आज शुभ हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित केला. ते आपले राजस्थानचे राज्यपाल माननीय बागडे साहेब, सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब, या विभागाच्या आमदार सन्माननीय चव्हाण, अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते. काही कॅबिनेट मीटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही. ते म्हणजे आपले माननीय मंत्री रावल साहेब, माननीय मंत्री सावे साहेब, माननीय डॉक्टर कराड साहेब, माननीय आमदार इलाजी भुमरे साहेब, माननीय आमदार संजयजी केनेकर, माननीय आमदार नारायणजी भुसे साहेब, माननीय खासदार डॉक्टर काळे साहेब, माननीय आमदार सतीश चव्हाण साहेब, सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते, पण कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे काही येऊ शकले नाही. तर या ठिकाणी या लाडस्वामी परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी या ठिकाणी आपण 11 एकर जमीन घेऊन या ठिकाणी बाजारपेठ उभारतोय. ही बाजारपेठ अत्यंत लाडसांगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे. हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटची उभारणी करणार आहोत. या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर, पूर्ण मार्केट यार्ड कंपाऊंड, पेट्रोल पंप, आडत गाळे, या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे, भाजीपाला मार्केटचे गाळे, या ठिकाणी 2 वेअर हाऊस आपण घेणार आहोत. या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी 2 शेल हॉलची उभारणी करणार आहोत. अशी एकूण आपण 15 कोटीच्या पुढे या ठिकाणी विकास कामं करणार आहोत. साधारण ही कामं वर्ष 1.5 वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत. या भागातील शेतकरी असेल, व्यापारी असेल, स्थानिकांनाही तो रोजगार मिळण्यासाठी. शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणून माल नाशिकला घेऊन जावा लागायचा, कधी नागपूर असेल, मुंबई असेल, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्या येण्याचं दळणवळणाचं साधन एक प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे.
समृद्धीचा विषय असा आहे की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आहे. आपल्याला नागपूर तेवढंच आहे, मुंबई पण तेवढंच आहे. म्हणून इथला जो माल निघणार आहे, एक ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे. याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे. आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा, नाशिकला न्यायचा, नागपूरला न्यायचा, ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा. आता इथं या लाडसांगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहते. शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी महत्वाची मदत होणार आहे. तसेच या भागातून एक